ठाण्यात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांच्या दहीहंडी जितेंद्र आव्हाड यांची त्या ठिकाणी आल्यानंतर खरं तर एक जोरदार चर्चा झाली। सगळ्यांचा लक्ष हे खरं तर जितेंद्र आव्हाड यांनी वेधून घेतलं। मी जातोय सर्वप्रथम जितेंद्र आव्हाडजी यांच्याकडे। आव्हाड साहेब, खरं तर या सणाला ग्लोबल स्वरूप जर कोणी दिलं ते जितेंद्र आव्हाड यांनी दिलं असं म्हटलं जातं। आत्ताचं स्वरूप आणि नेमक्या भावना काय? उत्सव वाढत चालला आहे, म्हणजे अपेक्षा नव्हती एवढं मराठी पोरं त्याच्यात उतरत आहेत। आणि मला जे गोविंदाचं स्वरूप दिसतं नेहमी सांगतो, ही मुंबईची ओळख आहे। ह्याच्यात तुम्ही मला जात पंथ प्रांत सगळं ओळखून दाखवा बरं। ही मुंबईची ओळख आहे। कोणाच्या खांद्यावर कोण उभा आहे हे कधीच मुंबईकर बघत नाही, पण मुंबईकर जो वरती जातो त्याला कधी खाली पडू देत नाही। ही मुंबईची ओळख आहे आणि ती मुंबईची ओळख दहीहंडी उत्सवात दिसते, असं माझं कायमचं मत आहे। राज्यगीत आपण या ठिकाणी सर्वांना हात उंचावून बोलून दाखवण्यास सांगितलं होतं। मनसेच्या बॅनरवरती देखील मराठीचा असेल, मराठी माणसांच्या सणासाठी हा उत्सव असेल, याकडे कसं पाहताय? असं आहे की मी माझी दहीहंडी सुरू केल्यानंतर मी दुपारी 1 वाजता, 4 वाजता आणि रात्री 8 वाजता असं 3 वेळा मराठी गीत घ्यायचो आणि मला आवड आहे गायची आणि मी ते गाणं म्हणायचो। म्हणजे आता ते महाराष्ट्र गीत, पण राजा बडे आणि शाहीर साबळे ही जी जोडीने हे गीत अजरामर करून टाकले आणि ते प्रत्येक मराठी माणसाच्या प्रत्येक भारतीयाच्या तोंडामध्ये जनगण मन आहे, तसं राजा बडेंचं हे गीत प्रत्येक मराठी माणसाच्या जिभेवर असायलाच हवं असं माझं मत आहे। आपण म्हटलात की मी माझ्या वेळी करायचो, थोडं फ्लॅशबॅक गेल्यासारखं वाटलं का? मी फ्लॅशबॅकसाठी तर इथे येतो आणि मला अविनाश प्रेमाने बोलवतो, हम प्यार के भूखे है, सन्मान के नहीं। खरं तर एक गोष्ट सांगावी लागेल की ज्यावेळी सुप्रीम कोर्टाने निर्बंध आणले होते आणि त्यावेळी खरं तर पुढे येऊन सर्वप्रथम दोरी लावून गोविंद पथक जे जखमी होतात त्यांच्या बचावासाठी असेल हे प्रयत्न केले होते, ते म्हणजे मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी। जाधव साहेब, काय सांगाल? एक ग्लोबल स्वरूप आव्हाडांच्या नंतर आता तुम्ही देखील मोठ्या प्रमाणात हा उत्सव या ठिकाणी साजरे करतायत। मी तुम्हाला अतिशय आनंदाने सांगेन की 2006ला आमचा पक्ष स्थापन झाला आणि 2007ला मी गोविंदा पथक सुरू केलं होतं मनसेचं। आणि मला आजही आठवतं की मी आव्हाड साहेबांच्या त्या पायरीवर उभं राहायचो आणि ते सगळं दहीहंडीचे थर पाहायचो। आणि आज आव्हाड साहेब ज्यावेळेला माझ्या व्यासपीठावर येतात आणि हे सगळं पाहतात त्यावेळेला माझं मन असं मोठं होतं की ज्या माणसाने आम्हाला दाखवलं ही दहीहंडी अशा प्रकारे लावायची आहे, तो मी लावलेल्या दहीहंडीच्या व्यासपीठावर येतो ना, तो आमच्यासाठी आनंदाचा क्षण असतो। पक्ष कुठलाही सोडून द्या, मी मागच्या वेळेलाही त्यांना बोलवतो, मी दरवर्षी त्यांना फोन करतो की साहेब पक्ष राहू द्या बाजूला, हा अधिकार तुमचा। आज दिघे साहेब असते तर त्यांनाही मी बोलवलं असतं आणि त्याच्यानंतर तर यांचं नाव कधीही मिटणार नाही। दहीहंडी ज्या वेळेला ठाण्यात आज पंढरी बोललं जातं दहीहंडीचं, त्या पंढरीचा खरा विठ्ठल आहे ना, त्याची सुरुवात ह्या माणसाने केलेली आहे। सो आम्हाला ज्या वेळेला जिथे आम्हाला राजसाहेबांची शिकवण आहे की तारीफ करायची असेल तर बिंदास मोकळेपणाने करा, विरोध करायचा त्यावेळेला आम्ही मोकळेपणाने करतो, पण हे दहीहंडी जिला ग्लोबल रूप आहे, आज 8 थर लागतात, 9 थर लागतात, 10 थर पण लागले, या सगळ्याचा हक्क या माणसाचा आहे। कारण ह्यांनी त्यावेळेला त्या गोविंदा पथकांना कॉन्फिडन्स दिला की तुम्ही हे करू शकता, तुम्ही स्पेनची बराबरी करू शकता, तुमच्यात ती जिद्द आहे, तुम्ही ते करू शकता। आणि त्यांच्या त्या वेळेच्या त्या सगळ्या गोष्टींमुळे आज हे तुम्हाला 10 थर पाहायला मिळाले। खूप आनंद वाटला। आज माझ्या इथे जरी नसतील लागले, कुठेही लागले असतील, पण जय जवाननी 10 थर लावले याचा आम्हाला खूप आनंद आहे। नक्कीच या संपूर्ण गोविंदा उत्सवाला आज ग्लोबल स्वरूप आलं। आज सर्व विक्रम मोडून भारतात 10 थर लागलेले आहेत आणि खरं तर या संपूर्ण गोविंदा उत्सवाला हे स्वरूप मिळालं आहे, ते म्हणजे या जितेंद्र आव्हाडांमुळे ठाण्याची जी पंढरी ओळखली जाते त्यातले खरे विठ्ठल म्हटले जातात ते हे वक्तव्य या ठिकाणी अविनाश जाधव यांनी केलेले आहे आणि अजून अनेक थर आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप शिंदेसह मी सुरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।